कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे काय भाऊ कसं वाटतंय? वा, खूप छान वाटतंय। आणि तुम्हाला सगळ्यांना इतक्या दिवसांनी भेटून तर खूप आनंद झालाय। पण खरं म्हणजे एवढं सगळं तुम्ही कराल याची मला कल्पनाच नव्हती। बऱ्याच दिवसांनी आलात ना म्हणून असं वाटतंय। पण शिवा, याआधी सुद्धा मी बऱ्याच दिवसांसाठी म्हणून बाहेर गावी गेलो होतो। पण मी जेव्हा यायचो परत तेव्हा सीताला फोन करायचो आणि मग सीता माझ्यासाठी काहीतरी आवडीचा पदार्थ तयार करून ठेवायची। आज तुम्ही म्हणजे एकावर एक सुखद धक्के देताय मला। काय गरज होती या सगळ्याची? अहो, मुहूर्त जसा आहे तुमच्या परतीचा। आज रामनवमी आहे आणि तिथीनुसार तुमचा वाढदिवस। आणि काय भाऊ, जस जशी संसाराची वर्ष वाढतायत तस तसं प्रेमही वाढत चाललंय। अरे वाढायलाच हवं, त्यात काय हरकत आहे? छान 2 मुलं झाली, त्यांची लग्न सुद्धा झाली, मग आता संसार ऑटो मोडवर न जाण्यासाठी हे असं सगळं व्हायलाच हवं। हो की नाही ताई? एकदम करेक्ट काकू। बरं चला या। आता याची काय गरज आहे? काही बोलायचं नाही, एवढ्या दिवसांनी येत आहे ना, सगळं फक्त बघायचं आणि करून घ्यायचं। आणि हो, आज कामाचा विषय काढायचा नाही। अगदी बरोबर आहे। अगं पण ते अहो, आज भाऊंचा वाढदिवस आहे आणि त्यात घरात रामनवमीचा सण आहे, तेव्हा कामाची तुमची बैठक काही ती उद्या करा। तुम्ही म्हटल्यानंतर काय आज्ञा पाळावीच लागणार। आणि तुम्ही इतक्या दिवसांनी आलाय, जरा थोडा आराम करून घ्या आणि मग पूजा वगैरे सगळं करू। काही थकलो नाहीये मी, काही आराम बिराम करायचा नाहीये। आपण पूजा करून घेऊ। ते रामरक्षा पठण ठेवलं असेलच ना आज? हो, आणि संध्याकाळी कीर्तन पण आहे। अरे वा, अहो काय, आजचा दिवस खास आहे, त्यात तुमचा वाढदिवस पण आहे, त्यामुळे हा सगळा कार्यक्रम मी आखलाय। हा सगळा कार्यक्रम तुम्ही आखलात ते चांगलं केलं, पण त्यात हे वाढदिवसाचं कशाला? काय ना, खूप गोष्टी बदलल्या आहेत। हं? सांगतो तुम्हाला। या या या. चला 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 सांग आता, फुरसतीने सांगते ना सगळं। अरे चला या। अरे वा, सीता, सगळी तयारी एकदम छान झाली। हा, तुमच्या सुनेनीच केली आहे। शिवा, माझ्यापर्यंत सगळे अपडेट्स येत होते बरं का। पण आता तू जी काय तयारी केलीयस ती बघून फार छान वाटतंय। वा, तुला सगळं जमायला लागलं की? होय। आमची मुलगी गुणी आहे। वा, सुनेपासून मुलीपर्यंतचा प्रवास सुंदर आहे हा। हे सगळं मला आधी पटत नव्हतं, आता पचतही नाही। कीर्ती गप्प बस, आता काही बोलू नकोस, नाहीतर आपण आउट हाऊस मधूनही बाहेर फेकले जाऊ ना। तुम्हाला सगळ्यांना एक मी रामाची कथा सांग, तशी तुम्हाला सगळ्यांना ती माहितीच आहे, पण आणि रामाची कथा काही एका दिवसात संपणारी नाही। पण तरी ज्या दिवशी राम वनवासाला निघाले, चला आता रामरक्षा पठण राहिलं फक्त। हो, आजच्या पिढीनं रोज एक जरी रामाची कथा वाचली तरी त्यांना खऱ्या अर्थानं राम समजेल। सीताई, रामरक्षा। हा, ऐक, आशू घे। मला पाठव। होईला भारी रे। घ्या। शिवा, यांची सवयच होती, रोज संध्याकाळी आशूला घेऊन बसायचे रामरक्षा म्हणायला। अच्छा,
पण मग कीर्तीताई नाही शिकल्या का? ती गोष्टच वेगळी आहे. आपण सुरू करूया का पटकन? चला चला. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य उदकौशिक ऋषी सीतारामचंद्रो देव. श्री प्रभू रामचंद्र की जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. तुम्ही पाणी घेतलं ना? हा, आणि दुसरं पाणी मी आणून ठेवतो इथे. इथे ना आता काहीतरी मोठी गडबड झाली ना तर मज्जा येईल. हे असं चांगलं चालू असलेलं बघवत नाही मला. किट्टू डार्लिंग, तू वेडी आहेस का? असे छोटे छोटे लवंगी फटाके फोडण्यात तुला काय इंटरेस्ट आहे? मोठा धमाका होईल ना तेव्हा खरी गंमत येईल. खरंय. आत्ता काय आनंद साजरा करायचा आहे तो करू दे यांना. आई, आज देवाचा कार्यक्रम आहे, तो छान पार पडावा अशी इच्छा आहे माझी. आणि तसं नाही झालं तर मी सगळं तयारी करून ठेवली आहे. जेवण पण छान बनलंय, तुला आवडेल. तेच. आज यांचा वाढदिवस पण. आजच्या आनंदात काम. मिठाचा खडा पडायला नकोय मला. प्लीज गप्प बस, नाहीतर आपल्याला आत्ताच्या आत्ता ना एखाद्या देवळाच्या बाहेर राहायला लागेल. कळतंय? चला आशू, आपण कार्यक्रमाची सुरुवात करू आता. चला बसून घ्या बसून घ्या. या बसून घ्या सगळं. अरे तू उभा काय, बस की. अगं मांजा येतोय म्हणून थांबलोय, कार्यक्रमाला सुरुवात होईल म्हणजे. मांजा येतोय नाही, मांजा आलाय. किती उशीर तुला, काय चाललंय तुझं? कुठे सांगितलं होतं लवकर उठ. अरे कामच करत होतो. काय काम करत होतस तू? काय करत होतो आता तुला तुझ्या याला सांगतो. काय- बास. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात चल, करूया का? सुरुवात करूया. हा बघा काय लेट सुरू आलाय. सॉरी. चल चल चल. चला तर लेट झालं त्याबद्दल सगळ्यांना सॉरी. आपण हा जो कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलाय या निमित्त कीर्तिताई आपल्या इथे उपस्थित आहेत. हरिभक्ती पारायण राजेंद्र बुवा मांडेवाल यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि आमचे उत्सव मूर्ती भाऊ, मी तुम्हाला विनंती करतो की महाराजांचं स्वागत करा. पटकन जा, पटकन जा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आयुष्यमान. तर आज हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे दोन महत्वाची कारण आहेत. एक तर आज रामनवमी आहे आणि त्यात आमच्या सगळ्यांचे लाडके रामभाऊ यांचा तिथीनुसार वाढदिवस आहे. तर या शुभ दिवशी महाराज तुमचे शब्द आमच्या कानी पडावेत आणि प्रभू श्री रामचंद्रांबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यावं अशी आम्हा सगळ्यांची इच्छा होती. आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार. आता थोडाही वेळ न घालवता आपण कीर्तनाला सुरुवात करूयात. तर बोला प्रभू रामचंद्र की जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.